मंबाजीनं तर तुकाराम महाराजांना काठीनं आणलं, एवढं आणलं की तुकाराम महाराजांना दुसऱ्या दिवशी उभं राहता येत नव्हतं. आवली म्हणते, अहो कशाला परमार्थाच्या नादी लागले तुम्ही, ही लोक काही लई शहाणी येतोय तुम्ही त्यांना सांगताय. तुकोबाराय सांगतात, आवले अगं मारू दे ग, बघ जखमा लई दुखत्यात, पण तरी तुका उद्या भजनात उभा राहणार आहे. तरी तुकोबाराय टाळ चिपळ्या घेऊन पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी भजन रंगायला लागलं. तुकोबाराय सांगतात, खरं सांगू का टाळकऱ्यांनो, आज मला माझ्या मंबाजीची लई आठवण येते. टाळकरी म्हणजे ज्यांनी तुम्हाला मारलं त्यांची तुम्हाला आठवण येते. तेलाची वाटी घेतली आणि तुकोबाराय मंबाजीकडे गेले. दारू घडलं आणि मंबाजी सांगतो, तुका अरे कालचा मार कमी वय, आज परत मार खायला आला. अरे तुमचे उपकार मानायला आलाय तुका, असा कसा संत उपकार मानायला आलाय. मंबाजी तुम्ही जर मारलं नसतं ना, या तीव्र जखमा मला झाल्या नसत्या, आणि या जखमा झाल्या नसत्या ना तर मला दुःख भेटलं नसतं, आणि मला जर दुःख भेटलं नसतं ना तर मला माझ्या विठोबाची आठवण आली नसती. तुम्ही मला विठ्ठल आठवण दिला ना, म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. ही भाषा पाहताना मंबाजीचे डोळे भरून आले. हो, 35 वर्षाचा जोडीदार इथं स्ट्रोक बसला, पोरग निघून गेलं राव. 4 वर्षाचं पोरग आहे त्याचं, 5-6 वर्षाची लेक आहे त्याला. त्या 4-5 वर्षाच्या पोराला काय कळत असेल आता. त्या पोराला चक्कर मारायला गेलो, एक घेऊन गाडी. त्याला म्हणलो, काय रे बाळा, पप्पाची आठवण येते का तुला? म्हणले, पप्पा रोज येतात, मी त्यांच्या हातावर झोपतो, ते मला एक पापा देतात आणि परत रात्री निघून जातात. तुम्हाला एक सांगू का, त्या पोराला आजपर्यंत रोज बापाची आठवण येते. त्याला भास होत्यात की त्याचा बाप त्याच्याजवळ आहे. अशा इथं कित्येक बाप आहेत, हे तरुण आहेत माझ्यासारखी, त्यांचे लहान लहान लेकरं त्यांच्याशिवाय राहू नाही शकत. हवा आम्ही अशी पोरं बघितली, ती अमेरिकेत आहेत, अमेरिकेत, आणि बाप घरी आहे इकडं. ते रोज चेक पाठवते दर महिन्याला 20,000चा, आणि बापाने असाच चेक असाच ठेवून दिलाय. ज्यावेळेस पोरग घरी आलं आणि बापाचा सांगाडा बघितला, चेक सगळे तसेच, एक बी वाटावला नाही हो म्हाताऱ्याने. एक तरी चेक घेतला असता तरी त्यांनी नाही खाल्लं पिलं व्यवस्थित असतं. ते जुरलं ते म्हातारं. ते म्हणते, ज्या लेकराला आयुष्यभर मोठं केलं गड्या, ते लेकरू जर भाकरी खाताना माझ्या सोबत नसेल तर त्याच्या इष्टिटीचं करायचंय काय मला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. कवतूक वाटे झाली यावेचाचे, कवतूक वाटे झाली यावेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. तुका म्हणे मुक्ती परिनिनी नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिनिनी नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न, सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा खऱ्या अर्थानं मनुष्य देहाला उपदेश करत असताना, या मृत्यू लोकात आल्यानंतर इह लोकात आल्यानंतर शेवटचा दिवस कशा पद्धतीनं गोड करावा याची अनुभूती सांगणारा अभंग आहे. मला असं वाटतं, तुकोबारायांच्या जीवनातील शेवटचा दिवस गोड झाला. आपण त्या सानिध्यातली माणसं आहे, भंडारा डोंगर आहे या पायथ्यातली माणसं आहेत, आणि खऱ्या अर्थानं ही संतांच्या भूमीतील पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतील आपण सगळे या ठिकाणी चिकित्सक आणि अभ्यासू लोक आहेत याची मला पुरेपूर जाणीव आहे. त्या अनुषंगानं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी भूमिका मांडत असताना आमचा शेवटचा दिवस गोड झाला याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. मला असं वाटतं, माणसाने शेवटचा दिवस गोड होण्यासाठी प्रयत्न करावा. ऐका, आणि शेवटचा दिवस त्या दिवशी गोड होईल ज्या दिवशी जिवंतपणे आपण इथं काहीतरी चांगलं कार्य करू. भूमिका सोपी आहे, अभंगावरच बोलणार आहे, पण तत्पूर्वी ऐका. शेवटचा दिवस त्या दिवशी गोड होईल ज्या दिवशी आम्ही जिवंतपणे चांगलं कार्य करू. ऐका, माणूस जिवंतपणे किती चांगला याच्यापेक्षा मेल्यानंतर किती दिवस जिवंत राहिला म्हणजे शेवट गोड आहे. मला असं वाटतं, बसलेल्यांना आणि उभं राहिलेल्यांना मेल्यानंतर जिवंत राहता आलं पाहिजे. निदान राहिलेली पुढची 50 वर्ष आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. शेवट गोड होणं म्हणजे अंतयात्रेला लई समाज जमणं म्हणजे शेवट गोड नाही आहे.
दशक्रियेला भरपूर लोक येणं म्हणजे शेवट गोड नाही आहे. शेवट गोड म्हणजे अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस या देहातला प्राण जाईल आणि प्राण जाता क्षणी ईश्वराचं नाव मुखात येईल तो शेवट गोड आहे. मग सांगा तुकोबाराय, तुमच्या जीवनातला शेवट गोड कसा काय झाला? तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनातला शेवट गोड झाला म्हणजे आम्ही समाजासाठी कार्य केलं. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आम्ही आलो कुणासाठी? आम्ही इथले नाहीच. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. धारू धाताचे मार्ग आडराणी भरले जगा. उत्तिष्ठात भागा शेष उरला तो सेवा. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उत्तिष्ठात भाग शेष उरला तो सेवा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी पण आलो कशासाठी? काय सांगितलं? आलो यासाठी. झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. या जगाला आडराणातून बाहेर काढण्यासाठी आम्ही आलो, नाही तर आम्ही येत नव्हतो. कोण म्हणतात? कोण म्हणतं? हे तुकोबा म्हणतात आम्ही येत नव्हतो इथं. तुकोबा म्हणले, देवा या वंगाळ्यांच्यात मला पाठवू नको रे बाबा. लईट आला, यांनी लई त्रास दिला मला. आम्ही वैकुंठवासी. ते विठोबाने तुकोबाला सांगितलं त्यावेळेस तुकोबाराय निघाले, नाही तर तुकोबाराय इथं येत नव्हते बरं का. काहीच पडलं नव्हतं तुकोबारायना कुणाचंच. तुकोबाराय सांगता, देवा खरं सांगू का तुला, आम्ही नाही जात बाबा इथं. देवानं सांगितलं, तुका अरे तुला जावं लागल, तुला जनाचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला जावं लागल. तुकोबाराय सांगता, देवा मी जाईल बरं का, मी 100% जाईल देवा, पण 2 गोष्टीवर जाईल. तुला वाटतं तेवढं सोपं नाही. मृत्यू लोकातली लोक जगून नाही देणार. मी जाईल कशासाठी? मी चांगलं सांगायला जाईल, पण मृत्यू लोकातला नियम आहे, हे तर जे चांगलं करतं त्याला लय अडचणीत. पण तुकोबारायांनी सांगितलं, हे देवा अरे नाही जात रे बाबा, मी नाही जात मी इथं. देव म्हणले, तुका तुला जावं लागल, अरे तुझी गरज आहे समाजाला. तुकोबाराय सांगतात, देवा जाईल, पण ही लोक लय खतरनाक आहेत. ते मी तर तिथे गेलो, मी म्हणलो परमार्थ करा, भक्ती करा, हे जर सांगायला लागलो आणि मी जर त्यांच्यात मोरख्या झालो तर ती मला मागं वळत्यान. नाही रे तुका, अरे मी आहे नव. देवा मग 2 वचन तुला द्यावे लागतील. मी सांगतोय, याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस उघडवा. 2 वचन देवा तुला द्यावे लागतील. देव म्हणतात, सांग तुका. अरे तू कुणाला मागतोस? अरे जगाचा मालक आहे मी, पोसितो जगासी एकलाची, विश्वंभर नाव आहे माझं. हे झाडाचं पान हलतं ना तुका, हे माझ्या सत्तेनं हलतं. हे चालणारं शरीर हे माझ्या सत्तेनं चालतं. वृक्षाची हे पाणी हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोटे. तुका गतीर भरता प्रभू साक्षी निवासम, शरणम स्वेत्य प्रभवम प्रलयम, स्थानम निधानम बीजम, पर्वती वैसाकन संडावी, समुद्र रेखान लंडावी, पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी. तुकोबाराय सांगता, देवा मग एवढा अधिकार आहे तर सांगू का, मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको, एक. आणि दुसरी गोष्ट, जर मृत्यू लोकात गेलोच आणि समाजाकडून त्रास झालाच आणि जर मला तुझी आठवण आली ना, तर मुराळी म्हणून देवा तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. इथं सगळ्याला मुराळी येणार आहे, पण काय, जो पारमार्थिक आहे ना त्याला स्मरण आहे मुराळी येणार आहे. जो प्रापंचिक आहे ना त्याला स्मरण नाही आहे बरं का. पारमार्थिकाला नक्कीच स्मरण आहे. त्यांनी त्याच्या गावऱ्या कधीच स्मशानभूमीत नेऊन ठेवल्यात. प्रपंचिकाला भीती आहे मृत्यूची, पारमार्थिकाला मृत्यूची भीती कधीच नाही. विचारा तुम्ही, जो खराच हाडामासाचा पारमार्थिक आहे ना त्याला नाही व भीती. संतांनी प्रेम केलं
पण संतांना हे बघा, देव भेटणं लय सोपं होतं, पण संत भेटणं लय अवघड आहे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजले दयाची संगती, ममद दयाची संगती, मग मी कमला मग मी कमलापती, तुझ बाला कंटाळा, तुझ बाला कंटाळा, तुझ बाला कंटाळा. वाजवा टाळी एकदम, मला लेवल द्या जरा आवाज. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, हा मग मी कमळापती, तुझ बाणानी कंटाळा, पडोनी राहीन तये ठाई, उगाची संताची पायी. अखंड जया तुझी प्रीती. देवा, अरे त्या संतांची भेट मला करून दे. ऐका, म्हणून तुकोबाराय या ठिकाणी आले, हे परमार्थ केला. इथं येणारे तसे अनेक होते, पण सगळ्याचा शेवट गोड नाही झाला. तुम्ही आम्ही सगळेच आलो, पण प्रत्येकाचा शेवट गोड झाला का हो महाराज? धृतराष्ट्र बी आला आणि तुकोबाराय बी आले. धृतराष्ट्र बी आला आणि तुकाराम महाराज पण आले. धृतराष्ट्र बी गेला आणि तुकोबाराय पण गेले. पण दोघांचं येणं माहिती नाही, पण दोघांच्या जाण्यात फरक आहे. माणसाच्या जाण्यात फरक असावा. कोर्टाचा दरवाजा एक आहे, त्यात कैदी बी जातो आणि जज बी जातो. जाण्यात फरक आहे ना. कैद्याला कसं नेत्यात, हातकडी घालून नेतात तुषार महाराज, आणि जजला 2 जण हवा वारं घालायला आहेत, त्याचं स्वागताला लोक आहेत, परत वशिला लावायला आहेत तिथं. कैदी म्हणजे तो कायद्याच्याच नजरेनं लोक त्याला बघतात. मी काय सांगतोय, याच्यासाठी केला होता अट्टास. देवानं सांगितलं तुका जा, अरे मुराळी म्हणून मी तुला घ्यायला येतो रे वा. मुराळी कळला ना तुम्हाला? मुराळी काय खऱ्या अर्थानं आई मुराळी आता लय दुर्लभ झाला बरं का. पहिला मुराळी वेगळा होता. नाही, मुराळी तसाचे, मुराळ्याची वाट बघणारी उत्कंठा आता कमी झाली. पहिली म्हणजे अशी खऱ्या अर्थानं लेख वाट बघायची बापाची. आज चिल माझा बाप, उद्या चिल माझा बाप, अशी डोळे लावून बघायची दाराकडं. भाकरी थापायची, थापता थापता नजर जायची. 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, बाप काय येईना आणि पुरीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. पोरगी म्हणते, त्या सासूबाई म्हणते, काय ग पुरी, काय झालं? सुनबाई, अगं काय डोळे भरून आले? काही नाही म्हणली होत, चुलीच्या जळायला लागतात. बसलेल्यांना मी विचारन, चुलीच्या जळायला लागतात म्हणून पुरीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून येऊ? 100% बापाची आठवण येते म्हणून लेकीच्या. 15 दिवस झाले तरी बाप यायना. आज भाकरी थापण्याकडे लक्ष. 20 दिवस गेले, अचानक बाप दारात उभा राहिला आणि बापाने आवाज दिला, बाई येऊ का ग घरात? तशी धाडकन पोरगी उठली, परात तवा तिथंच टाकला आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. जशी मिठी मारली तशी पोरगी रडायला लागली. पोरगी रडावं नवल नाही, पण पोरीच्या मिठीत पडून बाप रडला. हा मुराळी लई दुर्लभ आहे, लक्षात घ्या. तो खऱ्या अर्थानं जगाचा बाप तुकोबांना घ्यायला. बाप म्हणतो, काय गली, काय झालं, काय तुला त्रास आहे का, सासूरवास आहे का? म्हणजे सासूरवास नाही हो बाबा, सगळी लोक सोन्यासारखी आहेत. पण खरं सांगू का, तुमची लई आठवण आली. कधी येतंय असं झालं, तुम्ही यायना म्हणून हृदयाचा ठोका चुकला, तुम्ही अचानक उभे राहिले आणि म्हणून डोळे भरून आले बाबा. ऐका ना, लोकांना वाटतो यो निर्घट्ट काळजाचा आहे, पण याच्यासारखं आई काळीज मऊ कुणाचं नाही हो. तुमचं मातृत्व लय हळू आहे. नुसता विषयाला नुसता स्पर्श केला, आई तुमचे लगे डोळे भरून आले बघा. हे तुम्हाला वाटतं हे जरा कठोर काळजाचं आहे, पण बापासारखं लोण्याचं काळीज कुणासारखंच नाही. आता मी ज्यावेळेस बाप सांगायला सुरुवात करीन ना, निर्घट्ट काळजाचा बी त्याच्या बी डोळ्यात पाणी आहे. बाप सांगणं बी लय अवघडे आणि बाप उमगायला बी लय अवघडे. म्हणून खऱ्या अर्थानं देवानं सांगितलं, हे तुका अरे जा रे तू येतो मी. आणि मग खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय इथं आले. धृतराष्ट्र बी आला आणि तुकोबाराय पण आली. पण दोघांचं जीवनाचा विचार केला. ऐका मंडळी, धृतराष्ट्राचं जीवन वेगळं आहे आणि तुकोबारायांचं जीवन वेगळं आहे. धृतराष्ट्र म्हणजे 100 पोरांचा बाप होता, चक्रवर्ती राजा होता. थोडा इफेक्ट कमी करा. चक्रवर्ती राजा होता, भारताचा सम्राट होता आणि 100 पोरांचा बाप होता. जायला धृतराष्ट्राला बी लागल्या. ऐका, जाणं कसं असावं सांगतो. शेवटचा दिवस कुणाचा गोडोबा. 100 पोरांचा बाप होता धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्राची 100 पोरं बिमानी मारली होती.
लई खतरनाक मारले, रक्तबंबाळ केली 100 पोरं. धर्मराजाने सांगितलं भीमा, अरे एवढा क्रूर कार्य झाला. भीमाने सांगितलं दादा तू मध्ये पडू नको, आंधळ्याची बी हिजगत होणार आहे आता, धृतराष्ट्र बी असाच मारणार आहे. धर्मराजाने सांगितलं भीमा आता पोरं मारलेत ना त्याला सोडून दे, त्याला आपण राज्यात घेऊन जाऊ. भीमाने सांगितलं दादा अरे ह्यानेच सगळा गोठाळा केलाय रे, आणि तू याला राज्यात घेतो बाई, ह्याचा काटा काढल्याशिवाय मी याला गप बसणार नाही. दादा याची 100 पोरं मी आणल्यात. धर्मराजाने सांगितलं भीमा ही माझी आज्ञा आहे, त्याला राज्यात घ्यावं लागल. पण भीमाच्या डोक्यात रागच होता. ते म्हणलं ह्याचा काटा नाही काढला तर मग माझं बी नाव भीम नाही. 100 पोरं मारली त्याची. दादा अरे त्याला घेऊ नकोस, ते लई खतरनाक आहे. धर्मराजाने सांगितलं भीमा अरे ते माहिती आहे मला बावकी आहे, पण बावकी वांगाळ असली तरी जपावी लागते. तुमचं काय म्हणणं आहे? तशी सगळी बावकीन सगळा पाहुणारा एवढा याडपट नाही, एक याडपट असते बावकीतलं. ते आडगा असते, चतुर असते, लई दूरता असते. सगळा नाश करायला ती एकटंच कारणीभूत असते बघा. अख्ख्या बावकीत एक तुम्हाला असं वाटलं का सगळी बावकी नाही, एकाचं डोकं लय ते सगळ्यांना पेटून उठवते असं. आणि ते त्यांच्यातच भांडणं होत्या. बावकी शिकायची ना ही रामायणातून शिकायची. लक्ष्मणाचं आणि रामाचं प्रेम नाही सांगत, भरताचं आणि रामाचं प्रेम तिथून बावकी शिकायची. धृतराष्ट्राला राज्यात घेऊन आले, पण भीमाच्या डोक्यात राग होता याचा घाम काढणार म्हणून. 7-8 दिवस गेले. धृतराष्ट्र चांगला जेवायचा खावायचा बसायचा मस्त चाललं होतं. भीमाने म्हणला याची 100 पोरं मारलीत पण ह्याला सुट्टी द्यायची नाही. म्हणला मी काय सांगतोय, आले तुकोबर आहे पण आणि आले धृतराष्ट्र पण दोघांचं येणं वेगळं आहे. नाही येणं जरी सारखं असलं तरी दोघांचं जाणं वेगळं आहे, लक्षात घ्या. माणसाचं जाणं कसं असावं या अनुषंगानं भीम रोज यायचा. आता भीम आला, धृतराष्ट्र जेवाय बसायचा आणि जेवते वेळी भीम सांगायचा आंधळ्या अरे आमचं खातो, आमच्याच राज्यात येस, तुझी 100 पोरं या पठ्ठ्याने मारल्यात आणि तुझे जेवतो ना तो घास खातो ना ह्या तुझ्या पोरांच्या रक्ताने बनलेला घास आहे. मला बसलेला नाही विचारायचं असं म्हणलं जेवण जाईन का हो? तुझी 100 पोरं मी आणली आणि त्या पोराच्या रक्ताने बनलेला घास आहे. ते भीमा असं धृतराष्ट्राला कालून यायचं पोटात, ते परत असं येडेगत व्हायचं. रोज भीम यायचा आणि जेवते वेळी सांगायचा आंधळ्या अरे तुझी 100 पोरं मी मारलीत आणि त्या प्रत्येक पोराच्या रक्ताने बनलेला हा घास आहे. भीमाला जेवण जाईना. एक दिवस धर्मराजा सहज राज्यात आले. भीमाला धर्मराजा सहज राज्यात आले, धृतराष्ट्राला जेवण जाईना. धर्मराजाने विचारलं, म्हणले काय अडचण बिडचण काय राज्यात? नाही म्हणले सगळं चांगलं आहे. जेवणाची काय अडचण? म्हणले पंचपक्वानाचं जेवण आहे. मग म्हणले प्रॉब्लेम एवढाच आहे, भीम जेवते वेळी येतो आणि म्हणतो पोरं कशी मारली म्हणून जेवण जाईना. धर्मराजाने सांगितलं भीमाला समजून सांगतो काय. भीमा ताकद लय होती महाराज, पण भीमाला बोलायचं कळत नव्हतं. सज्जन हो, जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है. जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है, पर क्या बोलना चाहिए ये सीखने के लिए पूरी जिंदगी निकल जाती है. अख्खं आयुष्य निघून जातं तरी कुणाला बोलायचं कळत नाही. भीमाला नेमकं बोलायचं कळत नव्हतं. धर्मराजाने सांगितलं भीमा तुझी माझी आता लय भांडणं होत्या. अरे धृतराष्ट्राला सांगतोय जेवताना पोरं कशी मारली. भीमा अरे जेवते वेळी सांगू नाही पोरं कशी मारली. भीम म्हणला दादा अरे तू बी त्याचा ऐकतोय, तू आपलंच खातोय आपल्याच हिता राहतोय आणि तू तरी बावकीत भांडणं लावतोय, तरी तू त्याचं ऐकतोय. भीमा ती बावकी किती जरी वांगाळ असली ना तरी ती जपावी लागते. तो नाही आला आपल्या लग्नाला तरी आपल्याला मोठं पण करून जावं लागतं. तो नाही आला ना मौतीला आपल्याला जावं लागतं. मौत ऐकताय ना तुम्ही? मी सांगतोय तुम्हाला आमच्या बावकीचं विचारू नका, त्या अवघड गणित. आता आम्ही पियानोला चेंज करून आलोय म्हणल्यावर कुठली बावकीन कुठल्या काय विठ्ठल विठ्ठल. आमचं या परिवाराचं धन्यवाद आहे सूर्यकांत भाऊ यांचं की यांनी माझी जात धर्म पंथ काही न पाहता मला बोलवलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ यारे यारे लहान थोर सकळांसी येथे याती धर्म नाही विष्णुदाचा. सगळ्यांना इथं अधिकार आहे. जर माणसाचं रक्त लाल आहे ना मग जगात एकच जात आणि ती माणुसकीचे लक्षात घ्या. आणि माझा वारकरी संप्रदाय कधीच जात धर्म पाळत कधीच नाही. एखाद्या वेळेस महाराज काय होतं कमिटीतनी फोन चुकून चालू राहतो आणि तिकडले गप्पा इकडे ऐकाय भेटतात. ते म्हणते आता आम्ही जर म्हणलो ना असं ते म्हणते अरे मग तुम्हाला यो एकटाच गावला करू मुसलमानाचा बाकीची नाही वय. अरे ऊत आलाय ना आपली येत ना. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा
ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर वाजवा टाळीन मग काय न पाहे याती कुळाचा विचार. प्रमाण पाहिजे बरं का कीर्तनात. कीर्तनात प्रमाण नसले की कोरडं पडतं कीर्तन. मग ती लोक म्हणतात व्याख्यान तरी ठेवायचं परिवारानं आणि लई बी प्रमाण झालं की ओलं होतंय मग हे काय होतं मग ते प्रमाणावर रेटल्यावर मग म्हणतात हे गाय नावच रेटलं कीर्तन. आता दोन तरफसे बोलते हे लोक. चला ऐका ऐका. आणि म्हणून न पाहे याती कुळाचा विचार. सज्जन हो तुकोबारायांनी हे धृतराष्ट्र इथं आला बरं का. पण भीमाला काय सांगितलं. धर्मराजा सांगतो भीमा अरे त्याला म्हणायचं नाही पोरं कशी मारली जेवतानी. भीम म्हणला दादा तू म्हणतो म्हणून ऐकतो. आता नाही सांगत जेवते वेळी पोरं कशी मारली. भीम ताकदीने मग अर्धा नव्हता पण आता बुद्धीने मी हुशार झाला. दादानी काय सांगितलं ऐका. दादा म्हणला भीमा सांगायचं नाही जेवते वेळी पोरं कशी मारायची. भीम बी डोकं लावलं. दुसऱ्या दिवस उरडाडला आणि भीम जेवायच्या आधी 30 मिनिटं गेला. सांगितलं काय होतं जेवतेवेळी सांगू नये पोरं कशी मारली म्हणून हे 30 मिनिटं आधीच गेलं. बसलं धृतराष्ट्राच्या बाजूला जाऊन कसं काय म्हणले बरं आहे कांदळ्या. ती म्हणला भीमा तुम्हाला पिच्छा सोडणार आहे का नाही. नाही नाही तू दादाला आमच्यातल्या आमच्यात बांधणं लावतो वैर. हां दादाला सांगतो का तू आमचंच खातो ना आमच्यावर पलटी टाकतो वय. म्हणजे हे बघ दादानी सांगितलं जेवतेवेळी सांगू नये पोरं कशी मारली म्हणून जेवायच्या आधी 30 मिनिटं आधी आले. आता जे ताट येतंय का ती 100 पोरं मी मारल्यात आणि त्या रक्तानी बांधल्याला गाशी जाईन वय असं म्हणले जेवण. त्याला पोटात कालवायला लागले. ते अरण्यात जंगलात निघून गेलं. हे जंगलाला आग लागली आणि जंगलात होरपळून धृतराष्ट्र मेला. त्याला 14व्या अवतारात त्याचा शाप मिळाला होता. नागिनीची 100 पिल्लं त्याच्याकडून मेली होती आणि नागिन आंधळी झाली होती. केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. ज्याचं त्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं. 100 गाईचा कळप आहे ना ते वासरू सुटलं ना त्याच्याच आईला जाऊन पितं. तसं कुणाचं बी कर्म ते त्यालाच भोगावं लागतं. ते त्यालाच फेडावं लागतं. त्या अनुषंगानं धृतराष्ट्राचं कर्म होतं. आंधळा धृतराष्ट्र जंगलात होरपळून मेला. कोणी नव्हतं बाजूला. भयानक मृत्यू झाला. मला तुम्हाला विचारायचंय हे जाणं चांगलंय का वाईट आहे. निश्चितच हे जाणं वाईट आहे. पण याच्या अपोजिट तुकोबारायांचं जीवन आहे. ना भारताचा सम्राट ना चक्रवर्ती राजा पण तरी समाजावर नितांत प्रेम. भारताचा सम्राट होण्याची कॅपॅसिटी होती का 100%. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम ऐसे तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य
तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ रे ना. टाळी वाजवा प्रमाण झाले. तुकाराम तुकाराम हे नाम घेता काफेयम असा तुकोबारायांचा अधिकार आहे. खऱ्या अर्थानं हा ते म्हणले मच मुक शुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी बरोबर तसा नाहीये तुका. अनु रेणूया थोकडा आणि तुका आकाश एवढा असा आहे तुका. खऱ्या अर्थानं तुकोबारांनी परमार्थ केला. हे समाजासाठी आले आणि समाजाला उद्बोधन केलं. पण समाजाला खरंच सांगावं तुकोबाराय कळले का? त्यावेळेस तुकोबाराय लोकांना कळलेच नाही. तुकाराम महाराज समाजाला सांगत होते देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला गर कुसोनी. लोक म्हणतात देव न लगे हा लोकांना कळलंच नाही हो तुका. काय झालं त्यावेळेस समाजाला संत समजले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आता दाखवा बरं मला एखादा संत तुम्ही. आता जे संत आम्ही मानले ते 2 वर्ष जेलमध्ये गावले. नाही 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 आंधळी भक्ती नकोय आम्हाला. तुकोबारायांचं वैराग्य हे वेगळं होतं सज्जनाव. तुकोबारायांचा परमार्थ हा नेक्स्ट लेवलला होता. वेगळा परमार्थ केला तुकोबारायांनी आयुष्यात. हे अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या या नियमावर चालणारे संत होते. हा ऐसे कैसियानं भेटतील साधू तर याचं उत्तर तुकोबा आहे. ऐसे ऐसियानं भेटतील साधू. साधू असेच नाही चंद्र अमृत सुख सेवेल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीनं होईल. हा व्याघ्र सिंहाचे जोडे चंद्र अमृतही हाती चढे परी त्या हरिप्रियाची भेटीना तुडे. हे दुर्लभ भाग्य गाडी मनुष्या. इतके संत दुर्लभ होते. तुकोबारे आले बरं का. पण तुकाराम महाराजांनी लोकांना परमार्थ सांगितला. त्या शिवबा मंबाजीनं तर तुकाराम महाराजांना काठीनं आणलं. एवढं आणलं की तुकाराम महाराजांना दुसऱ्या शिव भराता येत नव्हतं. आवली म्हणते अहो कशाला परमार्थाच्या नादी लागले तुम्ही. ही लोक काही लई शहाणी येतोय तुम्ही त्यांना सांगताय. आवले अगं त्यांचा मारायचा धर्म असेल आपण सहन करायचं असतं. सहन करतात तेच संत असतात. लक्ष देऊ नाही का. आणि सहन करण्याचा नाद उभ्या आयुष्यात कोणी करायचा नाही. ज्यांनी ज्यांनी सहन केले ना त्याचा नाद इथं आयुष्यात कोणीच करायचा नाही. लक्षात घ्या. सहन करणारी माणसं निश्चित रागीट असतात पण ती तत्वे असतात. लक्षात घ्या. तत्वे असतात. ती नीतिमत्तेने वागणारी असतात आणि हा नैतिक मूल्य जपणारी ही माणसं असतात. तुकोबाराय सांगतात आवले अगं मारू दे ग बघ जखमा लय दुखत्यात पण तरी तुका उद्या भजनात उभा राहणार आहे. तरी तुकोबाराय टाळ चिपळ्या घेऊन पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी भजन रंगायला लागलं. टाळकरी म्हणतात तुकोबा अरे महाराज पावलं थरथर करायला लागली तुमची. तुमचं लक्ष कीर्तनात लागे ना. तुकोबाराय सांगतात खरं सांगू का टाळकऱ्यांनो आज मला माझ्या मंबाजीची लय आठवण येते. टाळकरी म्हणतात ज्यांनी तुम्हाला मारलं त्यांची तुम्हाला आठवण येते. नाही नाही त्यांनी मारलं बरं का पण रात्रभर तुका झोपला नाही. बायका बरं हुशाला होती ए ढसा ढसा रडत होती. मला बी रडायला आलं होतं पण एवढ्या जखमा दिल्या ना मंबाजीनं तेलाची वाटी घेतली आणि तुकोबाराय मंबाजीकडे गेले. मंबाजी दार उघडा. दार उघडलं आणि मंबाजी सांगतो तुका अरे कालचा मार कमी वय आज परत मार खायला आला. मार नाही खायला आलो अरे तुमचे उपकार मानायला आलाय तुका. तुकोबाराय अरे मारलं राव मी काठीनं तुम्हाला वळ उठले तुमच्या अंगावर तुम्हाला उभं राहता येत नाही. अरे म्हणून तो उपकार मानायला आलोय. असा कसा संत उपकार मानायला आलाय. आणि मग अरे पण मारल्यानंतर कोण उपकार मानाल का. असं काय मोठं काम केलं. अहो तुम्ही मारलं हेच लय माझ्यासाठी मोठं काम केलं. कळेला मंबाजीला तुकोबांची भाषा. तुकोबाराय सांगतात मंबाजी तुम्ही जर मारलं नसतं ना या तीव्र जखमा मला झाल्या नसत्या आणि या जखमा झाल्या नसत्या ना तर मला दुःख भेटलं नसतं. आणि मला जर दुःख भेटलं नसतं ना तर मला माझ्या विठोबाची आठवण आली नसती. तुम्ही मला विठ्ठल आठवण दिला ना म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. ही भाषा पाहताना मंबाजीचे डोळे भरून आले हो. साष्टांग दंडवत केलं आणि तेलाची वाटी घेऊन पैलापतायत. कसे असे संत खऱ्या अर्थानं. मंबाजी म्हणतो तुकोबा अरे तुमचा अधिकार समजला नाही रे बाबा. मी हा अभंग मुद्दा म्हणून घेतला आहे. बाबांचं जीवन हे वारकरी संप्रदायात व्यतीत झालेलं जीवन आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा शेवटचा दिवस गोड झाला आहे म्हणून हा अभंगाची निवड या ठिकाणी केलेली आहे. ऐका तुकोबाराय आणि हे जीवन होतं तुकोबारायांचं. अहो लय आघात हो. शिवबा का सराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगावर टाकलं. ते तुकोबांना वाटलं गरम पाण्याने आंघोळ घालती. तुकोबा म्हणतात बरं झालं रोज काकड्याला जातो. आज कुणाला तरी दया आली माता माऊलीला आणि ती म्हणते तुकोबा महाराज आज तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ. तुकोबा बिन तिकडं तोंड करून बसले. हिने कडक पाणी घेतलं. आई नुसतं एवढा चटका लागला ना आपल्याला गॅसच्या जवळ तर सहन होत नाही. असं कडक पाणी केलं आणि तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. जसं अंगावर पाणी पडलं ना सज्जन हो असे फोड आले. हृदयातून आवाज आला अंतःकरणातून शब्द गेला आणि डायरेक्ट आवाज विठोबाकडे गेला.
माय बाबा धाम रे केशवा माय बाबा. वाजवा टाळीत मग काय जळे माझी काया लागला वनवा धाव रे केशवा माय बापा. हे देवा अरे काय चुकलं रे माझं. अरे उकळतं पाणी अंगावर पडलं आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. बास लय भक्ती केली परमार्थ केला देवा आता नाही राहायचं. अरे किती समाजाला समजून सांगावं. अरे रडायला लागले तुकोबाराय डोळे भरून आले. मी शेवटचा दिवस तुकोबारायांचा गोड कसा झाला सांगतो. आठवण आली ज्याला त्याला म्हणतायत. अरे कोणी सांगाल का देवापाशी माझा निरोप कसा जाईल. कसा जाईल माझा निरोप. आता साधन संपलं आणि साध्याच्या अवस्थेवर 42 वर्षाचा परमार्थ संपला आणि साध्याच्या अवस्थेवर तुकोबारा येऊन पोहोचले. आता म्हणले देवा आता नाही राहायचं रे बाबा इथं नाही राहायचं. अरे कोण सांगेल. तुकोबारांना कळलं देवाजवळ आवाज जात नाही. देवाची जवळची लोक हेरावीत. जर आमदाराकडं काम करायचं असेल तर आमदाराच्या आजूबाजूची माणसं बघायला लागतात. तसं देवाकडं वशिला लावायचा ना त्याच्या जवळचं कोणी. तू का म्हणे हा ऐका पहिलं गरुडाला सांगितलं गरुडा अरे तू जण देवाचं लय जवळचं नाते सांगशील का देवाला. तुकोबारनं लय आठवण येते. गरुडा तुला दिसतंय ना माझी काय हालत झाली बघू लोक जगून देत नाहीत रे बाबा. गरुड म्हणतो तुकोबार आहे माझा वशिला आहे पण एवढा मोठा नाही. माझा जर वशिला असता तर माझी आई हिमालयात नेऊन ठेवली असती का. मी यम घ्यायला आला नाही हिमालयात नेऊन ठेवली. त्यामुळे माझा तेवढा वशिला नाही. माझ्या आईला बी जायला लागलं कोण वाचवायला. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून. त्याच्याशिवाय या जगातलं आणि जीवनातलं दुःख कोणच दूर नाही करू शकत. तुकोबारांना वाटलं आता काय करावं तर पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हातात तिसी यावे काकुळती. लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीने सांगितलं तुकोबाराय तुमचं दुःख मला समजते तुमचं समाधान मला समजते. तुम्ही देवाला हाक मारता हे बी मला कळतंय. पण देव आता झोपलेत आणि हे डिपार्टमेंट झोपलं असल्यावर हे डिपार्टमेंट उठवाय गेल्यावर हे खेकावते अंगावर. ते दमलेलं असते आधीच आणि भरती कायला उठवते तुम्हाला जेवाय उठव. ती म्हणते पेट पडला तुझ्या जेवणाला झोपू दे. लक्ष्मी म्हणली देवा तुकोबार आहे आता देव झोपलेलेत मी काय त्यांच्या नादाला लागत नाही मी काय उठवत नाही. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हा शेषाला सांगितलं शेषा अरे तू लय जवळ आहे रे देवाच्या. देव तर तुझ्या जवळच येत नुसती शेपटी हलवली तरी देव उठतील. शेष म्हणला मला लय श्रम झाल्यात आधी बाबा. हा पूर्वी मला लई श्रम झाल्यात आता मी काय लई तुकोबा देवाच्या नादी लागत नाही. अरे मी त्या कालिया मर्दनात एवढा हाणला देवाने मला थया थया नाचला रत्यो काही चुकी नसती माझी तरी तो थया थया नाचला. आता जर कालिया मर्दन कळा ना तुम्हाला चेंडू गेला आणि पेंध्या गेल्या आणि भानगडी झाल्या आणि गोंधळ झाला. सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना 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 पाण्यात गेला कसा. सांग पिंध्या हरीचा चेंडू सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेळापी झालाय वेळापी झालाय वेळापी सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा. वाह 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 मैं भी ऐसे झटके मारता बीच मॅच में पण चांगली गाणारी आहेत म्हणून आपण उगं कुठं तोंड घालायचं मध्ये. हा जीव माझा
हा जीव माझा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना. वा क्या बात आहे. म्हणून शेषाने सांगितलं देवा हे तुकोबा आहे नाही हो मी नाही उठू शकत देवाला. मग एक मार्ग आहे. आणि मग तुकोबांना वारीच्या वाटेला जाताना काही संत भेटले. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. हा तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि मग निरोप गेला आणि देवाला संत सनकाधिकांचा निरोप गेला. आणि देवानं सांगितलं तुकोबा अरे येणारे मी तुकोबासाठी पण मी तसा येत नाही योग्य वेळीच मी येतो. ऐका तुकोबासाठी विठोबा आला. तसे 4 शब्द लई मॅजिकल आहेत. एक तुकोबा एक ज्ञानोबा एक विठोबा आणि एक शिवबा. हे 4 शब्द लई जादूगार आहेत. तुकोबानं काय दिलं तर तुकोबांनी माथा सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं अमृत अनुभव चक्र 65 ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून हे 4 शब्द मॅजिकल आहेत. विठोबातला ठ हृदयाची स्पंदन उत्स्फूर्त करत होता. आणि जगद्गुरु तुकोबारांची कीर्तनं सुरू राहिली. आणि देव परमार्थ संपला साधन संपलं आणि साध्याच्या अवस्थेवर तुकोबा आले. आणि देव तुकोबारांच्या कीर्तनात येऊन बसले. काला झाला आणि काल्याला तुकोबारांना कडकडून जाऊन मिठी मारली. तुकोबाराय सांगता देवा कधी आला पहिल्याच दिवशी आलो पण कीर्तनात विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण असतं म्हणून जवळ आलो नाही. हे देवा अरे काय रे माझा शेवट गोड करायला आला का. अरे लई वाट बघितली देवा तुझी. अरे 42 वर्षाचा परमार्थ र. हे देवा तुला खरं सांगू का तू मला घ्यायला आलास आणि माझा शेवट गोड झाला देवा. अभंगाचं पहिले याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबारांना घ्यायला देव आले का तर तुकोबारांच्या मुखात सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार व सिंधू तरी पार. सार आणि आसाराचा विचार तुकोबांनी केला. शब्द सोपा आहे अभंग सोपा आहे आणि अर्थ सरळ आहे. जर अंतकाली मुखात देवाचं नाव आलं तर मला असं वाटतं मला माहिती नाही देव न्यायला येईन का नाही. आपण यमाचेच पाहुणे आहेत. हरिविन जन्म नरकपची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. पण मला असं वाटतं अंतकाली मुखात जर देवाचं नाव आलं तर अंती ते आपण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून आपला शेवटचा दिवस गोड करायचा असेल
तर त्याला शेवटी नाव येऊन चालत नाही, त्याला आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं. मग कुठं जाऊन शेवटी मुखात कुठंतरी रामकृष्ण हरी येतं, नाही तर तोंडात जात नाही. माझा देवावरी हवाला, माझा देवावरी हवाला, माझा देवावरी आला, माझा देवावरी हवाला, प्राण जाऊ परता गेला, प्राण जाऊ परता गेला, प्राण जाऊ परता गेला, प्राण जाऊ परता गेला. तुका म्हणे भला, हा तुका म्हणे भला, तुका म्हणे भला, तुका म्हणे भला, तुका म्हणे भला. माझा शेवट बहु गोड झाला, माझा शेवट बहु गोड झाला. देवा रे देवा, ता 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 ता, जय हो. माय बापा आरे रे रे, देवा रे देवा माय बापा, देवा रे देवा माय बापा, देवा रे देवा रे माय देवा, देवा रे देवा रे देवा रे माय बापा. टाळी वाजवा एकदा जोरदार. तुमच्या इकडलं वैशिष्ट्य इकडं वारकरी चाली ऐकायला मिळतात. म्हणजे एक शेवटकरी एक गायक आहे, काय चाल आहे महाराज, त्यात गोडवा काय. बरं तुम्ही बराबर परफेक्ट प्रमाण दिलं, ते लय महत्वाचं आहे. माणूस लय भारी गाणारा नसला तरी चालतो, पण तो प्रमाणात पाहिजे, तर ते कीर्तन करायला रंगत निर्माण होते आणि अतिशय चांगला. आता इकडे सगळी कीर्तनकार उघडून पिलेली माणसं आहेत, आम्ही लेकरांनी काय तुम्हाला तुकोबा सांगायचा आहो. ऐका ऐका सज्जन आहो. आणि म्हणून तुकोबारांचा शेवट गोड झाला. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आणि ते विठोबाचं नाम स्मरणात घेतलं, आयुष्यभर नामस्मरण केलं. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, आणि अंती ते आपणापासी नव्हे. म्हणून सगळ्यांचा शेवट गोड व्हायचा असेल तर एकदा नामस्मरण करू, मग खऱ्या अर्थानं देहातला प्राण जाताना तुकात नामस्मरण येणे विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, 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 विठोबा जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई, 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 विठोबा याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा.
आता आणि शिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. बघा मेल्यावर सगळ्यांच्याच गळ्यात पडतो हार, पण जिवंतपणी गळ्यात हार पडायला वारकरी संप्रदायात यावं लागतं. लक्ष दे नाही का. आणि त्यातल्या त्यात मुसलमानाच्या गळ्यात हार पडावत आणि ते बी वारकऱ्यांच्या हातून, ते लय अवघड आहे. खऱ्या अर्थानं आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वैकुंठवासी हरिभक्तपरायण आदरणीय महादू चिंदू भांगरे, आणि खऱ्या अर्थानं यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पिंडपदावरे दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या परिवारानं हा अप्रतिम असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अखंड महाराष्ट्रावर फिरत असताना अनेक प्रसंग सांगण्याचा योग येतो, आणि त्यातल्या त्यात कधी बाप हा प्रसंग सांगण्यात आला, अंतकरणातला ठाव चुकतो. कारण बाप सांगायला बी अवघड आहे आणि बाप उमगायला बी अवघड आहे. कारण आजपर्यंत सर्व संतांनी आईवर लई भरभरून बोलले. पहिली आई सांगितली, नंतर बाप सांगितले. कवनाची माय आणि आई सांगितली, धन्य माता, आणि नंतर पिता. आधी माता सांगितली आणि नंतर पिता सांगितले. ऐका, साने गुरुजींनी बी श्यामचीच आई दिली. बाप लिहायचा अवघडी, म्हणजे श्यामची आई दिली त्यांना सॅल्यूटच आहे, पण बापावर दिली. हा शेवटचा दिवस गोड आहे, खरंच शेवटचा दिवस गोड आहे. ही माणसं आहेत नाही तो उभी राहिलेली, तुम्ही आम्ही सगळी जाणार आहेत, सगळी जाणार आहेत. पण तुम्हाला खरं सांगू, तुमच्या लेकरांना तुम्ही एक दिवशी आठवणार आहे. हे सांगितलं कशासाठी, एकदा माणसं गेली ना, गड्या मातीतून गेलेला माणूस परत नाही आला. पण आहे तोपर्यंत प्रेम द्या. धर्मवीर शंभूराजांचा बाप हे छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे मोठे करण्यासाठी जगले. छत्रपती शहाजीराजे छत्रपती शिवाजीराजांसाठी जगले. एकच प्रसंग सांगतो 30 सेकंदात आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंशमुक्ती सजावा. आज एवढा बलाढ्य खर्च या कुटुंबांनी केलेला आहे. तंतोतंत बापाची आठवण सोबत आहे. मी तिकडे त्यांचे दुसरे चिरंजीव बघतो, त्यांच्या डोळ्यात पाणी. इथं महिला मंडळ बसलेत, त्यांचे डोळे भरून आलेत. हे काय माहिती का, हे दुःख नाही आहे, त्यांची आठवण आहे. खऱ्या अर्थानं ही माणसं सोबत होती ना, तोपर्यंत त्यांनी प्रेम 100% दिलेले. मी बघितले, त्यांनी मला अनेक व्हिडिओ पाठवले, अनेक प्रसंग पाठवले. हे बघताना आमचे माणसंच आहेत ना, आपण आपले का नाही डोळे भरून यायचे. मग तुम्हाला एक सांगू का, 1 लाखातलं वाक्य, ज्याला आईबापासाठी रडता आलं ना, त्याचं प्रतिकूल प्रारब्ध अनुकूल होतं. हे आईबापाच्या सेवेचं फळ लक्षात घ्या, 100% अनुकूल होतं. धर्मवीर शंभूराजेंनी स्वराज्य उभा करत असताना छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श समोर घेतला. औरंगजेबाच्या समोर उभा होता, झुकला नाही सर्जा संभाजी, एवढा बी हल्ला नाही. विचारलं, अरे किसका पुत्र है, हा पुत्र होता छत्रपती शिवाजीराजांचा. पहाड दाखवून बाप निघून गेला, पण संभाजीराजांनी डोळ्यात डोळे घातले होते. इसके आंखें बहुत सताती हमको, इस जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. अरे सर्जा संभाजी कुठे बी जन्माला येतो का, शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजीराजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. ज्याचा बाप सिंह होता ना, त्याचं पोरग छावा असतं, लक्षात घ्या. म्हणून बापाचं प्रेम हे आयुष्यभर सोबत आलं पाहिजे गड्या. हे सांगायचं तात्पर्य एवढं होतं, अजिबात कुणाला भावनिक करायचं नव्हतं. आता परत आलो तर छत्रपती सांगेल वेळ संपलेली. हे कीर्तन 1:45ला गेलेले. माझा विषय अगदी जवळचा आहे तो, पण सरपंच आता थांबतो. खऱ्या अर्थानं काय होते, मला बी इट पडतोय पोटात, मला सांगताना माझं नरड कोरडं पडते. पण हे सांगताना फक्त बाप प्युअर डोळ्यासमोर येतो ना, ते प्युअर सगळा त्याला पार असा पिळून टाकला ना. मला जसा बाप समोर आला ना, ते तुमच्या समोर मांडला. इथं पोरच नाही रडली, नुसता बाप बी रडलेला आहे बस त्याला, आणि त्याला पोराविषयी वाटलं. म्हणून एक शेवटचं वाक्य सांगतो, तरुणांनो, बापाचं ऐश्वर्य हे त्याला ऐश्वर्यात ठेवण्यासाठी लढा. एकदा तुमच्या बापाला मोठ्या गाड्यात बसून आहे ना, अख्ख्या गावाला येडा मारून ना. ज्यांनी हिनवलंय ना, ते त्या दिवस सॅल्यूट करून. बाप काय म्हणे माहिती का, माझ्या युगात मला नाही करता आलं माझ्या दिवसात, पण माझ्या पोरांनी माझ्यासाठी करून दाखवलं. म्हणून जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय बोलिले कुरी देवा कुरी उत्तरे राजा अपराध महाराज तुम्ही.
नाही उच्चारिला अधिकार मिया करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पडली करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तिथं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरद